शंकराचे अवतार मानले जाणारे आदिगुरु शंकराचार्य यांनी 8व्या शतकात बद्रीनाथ धाम या मंदिराची स्थापना केली। चीनच्या सीमेला लागून असलेले बद्रीनाथ धाम पासून 5 किलोमीटर अंतरावरती माना गाव हे शेवटचे गाव आहे। सो वी आर वेरी क्लोज टू माना विलेज एंड जस्ट हम पहुंच ही गए, मतलब देख सकते हैं ये है माना विलेज का बोर्ड। माहितीनुसार माना गाव हे भारतातील एकमेव गाव आहे जे पृथ्वीवरील 4 धामपैकी सर्वात पवित्र मानले जाते। 18 पुराण की रचना यही हुआ, यही माना गांव में। अच्छा, तो पहला गाँव है ये सब। हाँ, व्यास ने कहा और गणेश ने लिखा। हाँ, वो स्थान यही है। हो। उत्तराखंड मधील 3200 मीटर उंचीवर चमोली जिल्ह्यातील वसलेला माना गाव सरस्वती नदीच्या काठीवर वसलेला आहे। तसेच या गावाला शापमुक्त आणि पापमुक्त मानले जाते। सुंदर विलेज है यार। मणिभद्र देव यांच्या नावावरून या गावाचे नाव माना पडल्याचे सांगितले जाते। हे गाव सुमारे 19,000 फूट उंचीवर आहे। सो गुड मॉर्निंग मित्रांनो, डे 7 मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला आहे 7वा दिवस आणि आता आपण आहे बद्रीनाथमध्ये। सो काल आपण रात्री इथे आलेलो आणि आपण स्टे केलेला तिकडे त्या समोरच्या इकडे स्टे केला आपण। सो आता पूर्ण आपण फ्रेश वगैरे झालोय, तर मी आतमध्ये ऑलरेडी 2 कपडे घातलेत आणि हे अजून वरती घालायचं आहे, चालू झालंय। काल रात्रीच आपण दर्शन घेतलंय आणि आता परत आपण दर्शन घ्यायला चाललोय। जो जाए बद्रीनाथ वो न आए आदोरी ही म्हण तुम्ही ऐकली आहे का? याचा मीनिंग जो व्यक्ती बद्रीनाथ मंदिराचे दर्शन घेईल त्याला पुन्हा पुनर्जन्म म्हणजे मातेच्या पोटी घ्यावा लागत नाही। काल रात्र होती तर फक्त तो मंदिर दिसत होता, लाइटिंग वगैरे खूप भारी वाटत होता। त्याच्यानंतर आज मॉर्निंगचा व्ह्यू बघा तुम्ही। प्रचंड बर्फवृष्टीमुळे हे मंदिर फक्त 6 महिने दर्शनासाठी उघडले जाते आणि 6 महिने बंद असते। बद्रीनाथ मंदिराबाबत भाविकांची अशी श्रद्धा आहे की मंदिराच्या दर्शनाने ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते। ब्रह्महत्येचे पाप म्हणजे सर्वात मोठे पाप। बद्रीनाथ मंदिर हे सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते। यामध्ये भगवान विष्णूची आरती दिवसातून 2दा होते। पहाटे 4:30 वाजता महाअभिषेक केला जातो आणि रात्री 8:30 वाजता आरती केली जाते। फायनली आपलं दर्शन झालंय आणि आत्ताच्या टायमाला खूप छान दर्शन झालं, कारण की काल आम्ही आलेलो त्यावेळेस बाहेरूनच दर्शन झालेलं, चरण दर्शन नव्हतं। चरण दर्शन म्हणजे थोडं लांबून झालेलं, आज खूप जवळून झालं। आता मंदिर बंद होणार 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळचं दर्शन होतं तो बाहेरून होतो, म्हणजे लांबूनच आपल्याला दर्शन करावं लागतं। सो असं काय आहे बद्रीनाथचा माहोल। सो आपण आहे आता जो बद्रीनाथचा स्टँड आहे जिथे बस वगैरे गाड्या वगैरे पार्क होतात। सो आम्हाला जायचं आहे माना विलेज, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की लास्ट विलेज आहे आपल्या इंडियामधला। तर आम्ही इथून टॅक्सी केली आहे, ती 500 चार्ज करते, म्हणजे त्याच्यात 10 जण बसवतात। पण आम्ही आता सध्या 4 जण आहेत, तर आमचे फक्त 500 तर आम्हाला पे करायचेच आहे। तर इथे ते थांबलेत, तर आपण चला जाऊया, निघूया। ही जीप घेऊन आम्ही माना गावाकडे निघतो। खरं तर इथे जाण्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड होतो। सो ये भैया है, हमें लेके जा रहे माना। और भैया जी प्राइस कितना बताया आपने? 500 रुपये में। तो 500 रुपये में बस हम जा रहे हैं माना। कितना दूर है भैया यहाँ से? 5 किलोमीटर। तो बस 5 किलोमीटर की दूरी पे है। जैसे कि गाड़ी में 10 लोग बैठते हैं तो 500 रुपये लेते हैं, लेकिन हम लोग हैं 4 जन, फिर भी हमारा 500 रुपये ले रहे। हम भैया को बोल रहे थे 400 रुपये ले लो, लेकिन भैया नहीं मान रहे। ठीक है, चलो निकलते। VIP लोकांसाठी इथे हेलिपॅडची सुविधा सुद्धा होती। येथील पर्वत डोळ्यांना साक्षात आनंद देत होते। फायनली आम्ही इथे गाडी थांबवली आणि हा आहे त्याचा बोर्ड, फर्स्ट इंडियन विलेज माना। तो आम्ही इथे पोहोचलोय। पाठीमागे असं काहीतरी आहे, कोणच नाही इथे, म्हणजे एकदम
वेगळं वाटतं, एकदम शांत जागा आणि सुनं वाटतं एकदम. सो आता आपण चाललो आहे तिथे आतमध्ये, इथे फोटो वगैरे काढून जाणार आहे. काही वेळानंतर आम्हाला एक लँडस्लाईड होणाऱ्या रस्त्याचा सामना करायला भेटतो. हा रस्ता क्रॉस करून आम्ही माना गावाच्या पार्किंगमध्ये पोहोचतो. सो फायनली आम्ही माना विलेजला पोहोचलोय आणि इथे खूप क्राऊड आहे, तुम्ही बघू शकता. हा विलेज बघण्यासाठी खूप जण येतात, जे बद्रीनाथला येतात ते इथे येतातच. आता तुम्ही क्राऊड बघा, या सगळ्या गाड्या बघा, हे बघा. हे सुंदर गाव भारत चीन सीमेपासून 24 किलोमीटर अंतरावरती असून हे भारतातील शेवटचे गाव बनले आहे. जाताना आम्हाला काही दुकाने बघायला भेटतात, जिथे शाल, टोपी, टॉवेल इतर गोष्टी विक्रेती करताना बघायला भेटतात. येथील भिंतीवर एक वेगळीच कलाकृती दिसून येत होती. मा सरस्वतीचं मंदिर आहे आणि तिकडे पण लोक तिथून पाणी भरतात आहे. तर ते पाणी कुठून येतं माहीत नाही. सरस्वती नदीचा उगम इथूनच होतो आणि असे बोलले जाते हे पाणी पाताळाला जाऊन भेटते. इथूनच पांडवांनी स्वर्गाची शेवटची यात्रा केली होती. पुढे पण एक मंदिर आहे, तो आपण तिकडे चाललो. सुंदर मंदिर आहे. हा आहे भीमपूल, जो सरस्वती नदी क्रॉस करण्यासाठी पांडव बंधूंपैकी एक असलेले भीमाने बांधला होता. या गावाचा संबंध महाभारत काळाशीही आहे आणि गणपतीशीही आहे. या गावातून पांडव स्वर्गवासी झाले होते. सो आपण चाललो आहे वरती. वरती जाता आता मी पूर्ण थकलो आणि हा बघा असा काय नजारा इकडचा. आपण तिकडने आलो, तिकडने असं आलो, इथून वरती चाललोय. वाव, सो ब्युटिफुल. इथून पुढे 5 किलोमीटर अंतरावरती वसुधरा वॉटरफॉल आहे. असे बोलले जाते पापी लोकांच्या अंगावर हा वॉटरफॉल पडला जात नाही. जय मा त्रिपुर बाला सुंदरी. सो पूर्ण आपण इथे फिरलोय. माना विलेज सुंदर आहे, मला आवडलं. इंडियाचा पहिला विलेज आहे. खूप लोक इथे येतात. एक मंदिर सुद्धा आहे तिथे भरपूर आणि इकडचा नजारा पण खूप छान आहे. एकदम शांत, एकदम यही है सारी दुनिया, यही सब कुछ यही है. ठीक है. आठवण म्हणून या गावातून मला शाल घेऊन जायचे होते. अभी टाइम हुआ है 4:14, 4:15 हो गए और मैंने सुबह से कुछ नहीं खाया, बस ड्राई फ्रूट्स खाल्ले आणि संत्रे खाल्ले. सो आता थोडीफार भूक लागली. खाली सकाळी माझा खाण्याची इच्छा नव्हती. सो आता आपण थोडा इथे मॅगी खाणार आहे. यांच्याकडे ऑप्शनमध्ये आहे हे आहे जे मला नाही पाहिजे. ऑइली आहेत सगळं. मॅगी ठीक है, मैगी खा सकते बरोबर, लेकिन ये ऑयली फूड खाएंगे तो मेरे को ऑयली जब मैं खाओ. तुम खाओगे? मैं खाऊंगा. तुम खाओगे और तुम? मैं अभी नहीं खाएगा भाई, मैं खा लिया. ठीक है चलेगा. और ये भाई अपना काम कर रहे. वर्क फ्रॉम होम. चलो सही है. मैं की थी मैगी ऑर्डर, एकदम टेस्टी है. मैंने बोला था भैया को टिक्का बनाना, टेस्टी भैया ने मैंने खाया पहले खा दिया. सो नहीं, मैंने एक ही खाया भाई. वो सब है. ॲक्च्युली मी माना विलेजमध्ये रस्ता चुकलोय. रस्ता म्हणजे कुठून आहे तेच माहीत नाही मला. सो इथे असं काहीतरी बघायला भेटतंय. माझ्यासोबत जे पोरं होते ते निघून गेले. उत्तराखंडमधील असलेले माना गाव, जिथे काही कारणांमुळे मी रस्ता भटकतो आणि या गावात जाऊन पोहोचतो, जिथे मला घंटाकरण काय आहे ते बघायला भेटते. तसेच येथील स्थायिक लोकांच्या माहितीनुसार हे गाव अति बर्फवृष्टीमुळे 6 महिने बंद असते. राजा तुम्हाला
दिवसाचा असतो पहाडी लोकांमध्ये आणि ते पूर्ण फिरवतात असा. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी होती आणि एक वेगळीच एनर्जी होती. आता मी जाऊन कुठून मला काही समजत नाही आहे, कारण की इथे सगळीकडे छोटे छोटे गल्ले आहेत आणि इकडे तो प्रोग्राम चालला आहे. सो जय माता दी, जय बद्रीनाथ. इकडे मला आणायचं होतं म्हणून वाटतं देवाने आणलं. त्यांचे प्रोग्राम अटेंड केले मी. कुठून जाऊ यार मला समजत नाही आहे. सगळ्यांचा रीतिरिवाज वेगळा असतं आणि मी रस्ता चुकलेलो आणि मी आत्ता फाइनली मेन रस्त्यावरती आलो. सो इथून आहे रस्ता. सो अभी हमें मिले हैं एक दादाजी. सो उनसे हम पूछेंगे कि माना विलेज के जो माना गांव है उसके बारे में. जब से भगवान बद्री विशाल यहाँ स्थापित हुए उस टाइम से है और पांडव यहीं से स्वर्ग के जो आगे भीम पुल, हाँ यहीं से जो है स्वर्ग के लिए गए थे. अच्छा, यहाँ से गए थे. और आप कितने साल से यहाँ पे रह रहे? हमारा तो 3 पीढ़ी हो चुका यहाँ पे ही. दादाजी, पिताजी, मैं. हाँ. उससे पहले भी तो रहे होंगे. हाँ. अगर वो कहाँ से आ निकले. चलो धन्यवाद. मी रस्ता भटकलेलो. रस्ता भटकल्यानंतर एक वेगळ्या जागी गेलो. म्हणजे बोलतात ना देवाला बोलवायचं असतं तर तो ऑटोमॅटिक बोलवतो. तसंच माझ्यासोबत झालं. सो आम्ही जस्ट आता खाली आल्यानंतर आमची गाडी आहे इथे. जय बद्री विशाल. सो आम्ही निघतोय डायरेक्टली आता बद्रीनाथकडे. सो जाऊया आपण. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत